नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत धनतेरस या शुभ सणाबद्दल, ज्या दिवशी धन, आरोग्य आणि समृद्धीचे आगमन होते। 2025 मध्ये धनतेरसची तिथी सुरू होईल 18 ऑक्टोबर दुपारी 12:18 समाप्त होईल 19 ऑक्टोबर दुपारी 1:51, ज्या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते। आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे? निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरभराटी राहो यासाठी देवाची आराधना, तर या दिवशी भक्त मनोभावे पूजा करतातच, परंतु पूजेसह काही सोपे काम केले तर धनासंबंधी अडचणी दूर करता येऊ शकतात। कारण या दिवशी शुभ कार्य केल्याने त्याच्या 13 पटीने लाभ होतो असेही म्हणतात। तर जाणून घ्या आपल्याला काय करायचे आहे। सर्वात आधी संध्याकाळी 13 दिवे प्रज्वलित करावे आणि तिजोरीत कुबेराचे पूजन करावे। नंतर चंदन, धूप, दीप, नैवेद्य याने पूजन केल्यावर आरती करावे आणि मंत्र पुष्पांजली अर्पित करावी। आता मुख्य गोष्टीकडे वळू या की दिवशी संध्याकाळी 13 दिवे लावावे आणि त्याजवळ 13 कवड्या ठेवाव्या। नंतर या कवड्या घरातील एखाद्या कोपऱ्यात दाबून घ्या, याने अचानक धन लाभ होण्याचे योग बनतील। या दिवशी 13 दिवे घराच्या आत आणि 13 दिवे घराच्या बाहेर ठेवावे, याने दारिद्र्य, काळोख आणि घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते। या व्यतिरिक्त प्रयत्न करावा की या दिवशी घरातील प्रत्येक सदस्यासाठी भेटवस्तू आणावी, कुटुंबातील लोकांसाठी खरेदी करावी। इतर लोकांसाठी गिफ्ट या दिवशी खरेदी करू नये। जर आपल्याकडे धन टिकत नसेल, म्हणजे पैसा तर येतो परंतु काही कारणामुळे खर्च होत असतो, तर धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजनापर्यंत पूजा दरम्यान देवी महालक्ष्मीला एक जोडी लवंगा चढवाव्या। या दिवशी साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढऱ्या वस्तूचे दान केल्याने धनाची कमी होत नाही। अशाने जमापुंजी वाढते आणि कामात येणारे अडथळे दूर होतात। या दिवशी किन्नरला दान करावे आणि त्यांच्याकडून एक शिक्का मागून घ्यावा। किन्नरने स्वखुशीने शिक्का दिलास तर अजूनच फलदायी ठरेल। हा शिक्का आपल्या पर्स किंवा तिजोरीत ठेवल्याने कधीच धनाची कमी जाणवत नाही। या दिवशी दारावर गरजू, भिकारी किंवा कोणीही मागणारे आले तर त्यांना रिकामी हात पाठवू नये, त्यांना यथाशक्तीने दान करावे। आपल्या एखाद्या कामात यश मिळवण्यासाठी इच्छा असल्यास धनत्रयोदशीच्या दिवशी त्या झाडाचे डहाळी तोडावी, ज्या झाडावर वटवाघळ बसत असतील। ही डहाळी घरातील ड्रॉइंग रूममध्ये ठेवल्याने समाजात प्रतिष्ठा वाढते आणि धनात वृद्धी होते। या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन केळाचे झाड किंवा एखादे सुवासिक झाड लावावे। जसं तसं झाड मोठं होईल तसं तसं यश वाढत जाईल। या दिवशी वाद, भांडण करणे टाळावे। घरात शांती आणि सकारात्मकता राहू द्यावी। धनत्रयोदशीच्या पूजेपूर्वी आणि नंतर दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून घराच्या चारी बाजूला शिंपडावे, याने लक्ष्मीचे आगमन होते। या व्यतिरिक्त हे पाणी पूजेत सामील लोकांवर देखील शिंपडावे, याने मन पवित्र आणि वातावरण शुद्ध राहतं। जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ती माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळेल। धन्यवाद। श्री स्वामी।